तुम्हाला काय वाटतं, त्यांना माझं म्हणणं पटलं असेल का? तुला वेळ द्यावा लागेल सावले. तू जेव्हा सुरुवातीला या घरात आले होतेस तेव्हा जेवढा ती विरोध करत होती तेवढा ती आज नाही करत. थोडा वेळ जाऊ दे. हळूहळू ती माणूस म्हणून तुला ओळखायला लागेल. सुरुवातीला मी पण तुझ्या जेवढा नीट वागत नव्हतो, पण आज बघ, आज किती प्रेम करतो मी तुझ्यावर. आणि मला खात्री आहे की तू नक्की आईचं मन जिंकशील. जसं मला प्रेमात पाडलंस ना, तसंच आईचं मन जिंकशील. खात्री आहे. कामाचं टायमिंग चांगलं आहे, हा टायमिंग चुकीचा आहे. काहीतरी ना सारखं तुझा मार्क खाणार. बबलू, हो हे बघ, अहो, काय काम होतं बोल. ते सावलीवाल्याला विचारायचंय, उद्या कोणतं शर्ट घालू? शर्ट कोणतं घालू म्हणजे? मुलगी वगैरे बघायला येणार आहे का तुम्हाला? मुलगी एक नाही, खूप येणार आहेत. लग्न वगैरे करतोस की काय? नाही, लग्न जर करायचं असेल तर सावलीसारखी बायको बघ, एकदम गोड. नाही तर माहिती आहे तुला घरात काय घड. मी सिंगलच बरं आहे. हा, बरं आता सांग ना, विषय काय होता, तू का आलायस? अरे उद्या प्रेसवाले येणार आहेत, तुमची मुलाखत आहे. अरे तुमच्यामुळे मला चमकायला तरी मिळेल. हा सांगा ना, कोणतं शर्ट घालू? हा घाला. हा घालू? नक्की. सर दादा, तू पण उद्याची तयारी कर, नाही तर उद्या गडबड करशील. हा मी एक मिनिट. हा, हॅलो. सावली, मी तुला ज्या संकटाबद्दल बोललो होतो ते संकट अगदी दाराशी येऊन उभं आहे. संकट? हो, पण आज खूप आनंदाचा दिवस आहे. तुम्हाला सांगते काय काय झालं. मला माहिती आहे, मी बातम्या बघितल्या. सारंगला खूप मोठा पुरस्कार मिळालाय. खरं तर अभिनंदनासाठी मी फोन करणारच होतो, पण सहज माझ्या डोक्यात आलं म्हणून मी तुमच्या दोघांच्या पत्रिका बघितल्या आणि माझा सगळा मोडच ऑफ झाला. सावली, तुझ्या सौभाग्यावर संकट येणार आहे. अगदी चोर पावलाने समोर उभं असेल पण दिसणार नाही. जगन्नाथजी, पण मग ह्याच्यावर काही उपाय असेल ना? एक उपाय आहे. काय? त्यासाठी तुला मला संध्याकाळी भेटावं लागेल, कारण दिवस मावळल्याशिवाय मी त्याच्यावर सध्या बोलूही शकणार नाही. त्यामुळे संध्याकाळी भेट. ठीक आहे.